शांताबाईचा दवाखाना, जिथे हजारो लेकरांनी घेतला पहिला श्वास. नाशिकमध्ये अशी एक जागा होती जिथे रोज नव्या आयुष्याचा जन्म होत असे. त्या काळी बाळंतपणासाठी विश्वासाने लोक ज्या दवाखान्याचे नाव घेत तो म्हणजे शांताबाईचा दवाखाना. आजही अनेक ज्येष्ठ नाशिककर अभिमानाने सांगतात, माझा जन्म शांताबाईच्या दवाखान्यात झाला. काही पालक प्रेमाने आठवण काढतात, आमची दोन्ही मुलं त्यांच्याच हाताने जन्माला आली. एका डॉक्टरला यापेक्षा मोठा सन्मान कोणता असू शकतो? ही कथा आहे अशाच एका विलक्षण स्त्रीची. स्वातंत्र्यसैनिक, समाजसेविका, कुशल स्त्रीरोग तज्ज्ञ आणि हजारो मातांसाठी विश्वासाचं नाव बनलेल्या डॉक्टर शांताबाई कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची. नाशिककरांसाठी शांताबाईचा दवाखाना हे असेच एक नाव आहे. परंतु हा प्रवास दवाखान्यापासून सुरू झाला नव्हता. तो सुरू झाला होता एका देशभक्त तरुणीच्या मनात पेटलेल्या स्वातंत्र्याच्या ज्योतीपासून. तरुण वयातच त्यांनी राष्ट्रीय चळवळींमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्या काळी मुलींनी घराबाहेर पडून राजकीय चळवळीत सहभागी होणं हेच मोठं धाडसाचं काम होतं. पण शांताबाईंनी भीतीला कधीच स्थान दिलं नाही. त्यांच्या बालपणाचा काळ हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. देशभर स्वदेशी, सत्याग्रह, बहिष्कार, तुरुंगवास आणि बलिदान यांच्या कथा कानावर पडत होत्या. महात्मा गांधींचे नेतृत्व, लोकमान्य टिळकांची प्रेरणा, साने गुरुजी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे यांसारख्या क्रांतिकारकांचे शौर्य आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग हे त्या पिढीच्या मनावर खोलवर कोरले गेले होते. अशा वातावरणात वाढलेल्या शांताबाईंच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होणे स्वाभाविकच होते. पुण्यातील वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच शांताबाईंच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळू लागली. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाने, स्वदेशीच्या विचारांनी आणि असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाने तरुणाई प्रेरित होत होती. संपूर्ण देश इंग्रजी सत्तेविरुद्ध उभा ठाकला होता. स्वातंत्र्य ही केवळ राजकीय मागणी नव्हती, ती प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाची हाक होती. शांताबाईंनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सभा, मोर्चे, जनजागृती आणि संघटनात्मक कामातून त्या राष्ट्रकार्यात गुंतल्या. साल होतं 1942. मुंबईतील ग्वालिया टँक मैदान. एका तरुणीच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण. देशभरातून हजारो स्वातंत्र्यप्रेमी येथे जमले होते. वातावरणात प्रचंड उत्साह होता. प्रत्येकाच्या ओठावर एकच घोषणा, भारत छोडो, चले जाओ. 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी या ऐतिहासिक मैदानावरून देशाला मंत्र दिला, करा किंवा मरा. हा केवळ नारा नव्हता, तो गुलाम भारताच्या आत्म्याला जागवणारा रणशिंगाचा आवाज होता. त्या विराट जनसमुदायात एक तरुणीही उभी होती, शांताबाई. गांधीजींच्या शब्दांनी तिच्या मनात एक ज्वाला प्रज्वलित झाली. देशासाठी काहीतरी करायचे, स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून द्यायचे, हा निर्धार त्या दिवशी अधिक दृढ झाला. सभेनंतर फार काळ गेला नाही आणि ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्य चळवळीवर दडपशाही सुरू केली. अनेक नेत्यांना अटक झाली. हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. 9 ऑगस्टच्या सकाळी अरुणा असफली यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमला होता. गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला.
त्या गोंधळात जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सुरक्षित स्थळी नेऊन त्यांच्यावर उपचार करण्याचं कार्य शांताबाईंनी केलं. काँग्रेसच्या त्या अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून काम करताना त्यांना देशातील अनेक राष्ट्रीय नेत्यांना जवळून पाहण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना अटक होणे ही सामान्य बाब होती, पण त्यामागे असामान्य धैर्य असायचे. कारण तुरुंगवास म्हणजे केवळ स्वातंत्र्य हिरावले जाणे नव्हते, तर कुटुंबापासून दूर राहणे, अनिश्चित भविष्य स्वीकारणे आणि राष्ट्रासाठी वैयक्तिक आयुष्याचा त्याग करणे होते. 2 ऑक्टोबर 1942 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहासाठी जात असताना शांताबाईंना अटक झाली. येरवडा कारागृहात त्यांना 9 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. येरवडा कारागृह हा त्यांच्या आयुष्यातील केवळ तुरुंगवास नव्हता, तो त्यांच्या विचारांना अधिक प्रगल्भ करणारा आणि राष्ट्रसेवेची निष्ठा अधिक दृढ करणारा काळ ठरला. तेथे त्यांना अनेक नामवंत स्वातंत्र्य सैनिक महिलांचा सहवास लाभला. तुरुंगाच्या भिंतीआड असतानाही बाहेरील चळवळीच्या बातम्या सांकेतिक भाषेत पोहोचविण्याचे धाडसी काम त्या करीत. वरांडा गॅझेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुप्त माहिती व्यवस्थेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कारागृहाच्या भिंतींनी त्यांच्या शरीराला कैद केले, पण त्यांच्या विचारांना आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाला रोखू शकल्या नाहीत. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर त्यांना एका तरुण क्रांतिकारकाची माहिती मिळाली. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून तो भूमिगत राहून स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत होता. ब्रिटिश सरकारने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले होते आणि त्याचा शोध सुरू होता. तो तरुण म्हणजे डॉक्टर माधव कुलकर्णी. मुंबईत आधीच झालेली त्यांची ओळख आता समान ध्येयामुळे अधिक घट्ट झाली. शांताबाईंनीही पुन्हा भूमिगत कार्यात स्वतःला झोकून दिलं. स्वातंत्र्य संग्रामातील हा लढा रोमहर्षक होता. राष्ट्रप्रेम, त्याग आणि संघर्ष या समान मूल्यांनी दोघांना एकत्र आणलं. पुढे माधवला अटक झाली, मात्र त्याच्याशी विवाह करण्याचा शांताबाईचा निश्चय आधीच झालेला होता. शांताबाईंनी चक्क सातारा कारागृहात जाऊन माधवरावांच्या गळ्यात वरमाला घातली. हा त्यांचा विवाह भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत विलक्षण आणि प्रेरणादायी प्रसंग ठरला. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अशा घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. हा विवाह वैभवाचा नव्हता, तो समान ध्येय, राष्ट्रप्रेम आणि त्याग यांच्या पवित्र बंधनात बांधला गेलेला जीवनसंस्कार होता. हा प्रसंग केवळ वैयक्तिक नव्हता, तो त्या पिढीच्या मूल्यांचा आणि राष्ट्रनिष्ठेचा प्रतीक होता. स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या वातावरणात वैयक्तिक सुखसोयींपेक्षा देशाला अग्रक्रम देणाऱ्या त्या पिढीने आयुष्याचे निर्णयही वेगळ्या पद्धतीने घेतले. तुरुंगातील हा विवाह आजही ऐकताना अविश्वसनीय वाटतो, पण तो त्या काळातील स्वातंत्र्य लढ्याच्या उत्कटतेचा आणि राष्ट्रनिष्ठेचा जिवंत पुरावा होता. काळ पुढे सरकत गेला. भारत स्वतंत्र झाला. तिरंगा अभिमानाने लाल किल्ल्यावर फडकला. अनेक स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे शांताबाईंसमोरही एक प्रश्न उभा होता. आता पुढे काय? देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले होते, पण समाजाला अजूनही आरोग्य, शिक्षण आणि सेवेची गरज होती. आणि इथेच शांताबाईंच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या त्या तरुणीने आता समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. हातातील आंदोलनाची पताका आता वैद्यकीय सेवेच्या ध्येयाने बदलली होती. संघर्षाची दिशा बदलली होती. ध्येय मात्र तेच होते, माणसांची सेवा. त्या काळात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर फारच कमी होत्या. प्रसूती हा अनेकदा जीवघेणा अनुभव ठरत असे.
अशावेळी शांताबाईंनी केवळ एक व्यवसाय निवडला नाही, त्यांनी मातृत्वाच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली. 6 जून 1953 रोजी डॉक्टर शांताबाई आणि डॉक्टर माधव कुलकर्णी कायमचे नाशिकमध्ये स्थायिक झाले. स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या वातावरणातून बाहेर पडून आता त्यांच्या आयुष्याला नवे ध्येय लाभले होते, रुग्णसेवा. देशासाठी लढताना ज्या समर्पणाची कठोर परीक्षा त्यांनी दिली होती, त्याच समर्पण, करुणा, कौशल्य, शिस्त आणि वैद्यकीय नैतिकतेच्या भक्कम आधारावर त्यांनी वैद्यकीय व्यवसायाची वाट निवडली. डॉक्टर शांताबाई कुलकर्णी यांनी सरकारी वैद्यकीय सेवेतून आपल्या कार्याची सुरुवात केली. दुर्गम आणि सुविधांपासून वंचित भागात काम करताना त्यांनी प्रत्येक रुग्णाकडे केवळ एक केस म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून पाहिले. गरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, निराधार स्त्रियांसाठी प्रत्येकासाठी त्यांचा दवाखाना आश्वासक ठरत गेला. सेवाभाव, शिस्त, प्रामाणिकपणा आणि वैद्यकीय नैतिकता ही त्यांच्या कार्याची 4 वैशिष्ट्ये होती. सरकारी सेवेनंतर त्यांनी नाशिकमध्ये स्वतःचे रुग्णालय सुरू केले. त्या काळात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अत्यल्प होती. अशावेळी हजारो महिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या कुशल उपचारामुळे असंख्य माता सुरक्षितपणे मातृत्वाचा आनंद अनुभवू शकल्या. अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नवीन जीवाचे स्वागत त्यांच्या हातून झाले. आज नाशिकमधील अनेक पिढ्या अभिमानाने सांगतात, आमचा जन्म डॉक्टर शांताबाई कुलकर्णी यांच्या हातून झाला. नाशिकमध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे आजी, आई आणि मुलगी अशा 3 पिढ्यांचा जन्म डॉक्टर शांताबाई कुलकर्णी यांच्या हातून झाला. एका डॉक्टरांसाठी याहून मोठा कोणता सन्मान असू शकतो? स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी देशाला भविष्य दिले आणि डॉक्टर म्हणून हजारो लेकरांना जीवन दिले. म्हणूनच नाशिकच्या इतिहासात शांताबाईंचा दवाखाना हे केवळ एका रुग्णालयाचे नाव नाही, ती विश्वासाची, मायेची आणि सेवेची अजरामर परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या 25व्या वर्षानिमित्त 15 ऑगस्ट 1972 रोजी भारत सरकारतर्फे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपत्र प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाची राष्ट्राने योग्य दखल घेतली. पदके, पुरस्कार आणि सन्मानपत्रे काळाच्या ओघात धुळीने झाकली जातात, पण लोकांच्या आठवणीत जपलेले प्रेम कधीच फिके होत नाही. शांताबाई गेल्या, पण शांताबाईंचा दवाखाना गेला नाही. हजारो लेकरांच्या पहिल्या रडण्याची साक्ष देणारी ती वास्तू आजही नाशिककरांच्या स्मृतीत जिवंत आहे. शांताबाईंचा दवाखाना ही केवळ एका रुग्णालयाची ओळख नाही, ती विश्वासाची, मायेची आणि मानवसेवेची अखंड परंपरा आहे. शांताबाईंची मुलगी डॉक्टर विजया शिरीष सुळे यांनी ती परंपरा आजही तेवती ठेवली आहे. तर नात रुचा शिरीष सुळे ही देखील मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तिच्या वडिलांचा डॉक्टर शिरीष सुळे यांचा वारसा चालवीत लोकसेवा करीत आहे. डॉक्टर शांताबाई कुलकर्णी यांना हीच आमची कृतज्ञ, विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली. पुढील भागात भेटूया अशाच एका प्रेरणादायी महिलेला. धन्यवाद. नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमीट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मालिकेतून
आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.